नवी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांनी सकाळपासून कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। समान काम समान वेतन या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। तुम्ही पाहता की या ठिकाणी कोपरखरणा या ठिकाणी जो डम्पिंग ग्राउंड आहे त्या डम्पिंग ग्राउंड मध्ये संपूर्णपणे कचरा ज्या उचलणाऱ्या गाड्या त्या उभा ठेवण्यात आलेला आहे आणि कामगारांनी आंदोलन केल्यामुळे सकाळपासून शहरातला आहे तो कचरा उचलला गेलेला नाहीये। गेली महिनाभर हे आंदोलन सुरू होतं, साखळी उपोषण करण्यात आलं होतं, मात्र कुठल्याही प्रकारचा तोडगा न निघाल्यामुळे अखेर कामगारांनी आजपासून हे कामगार या ठिकाणी कामबंद आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। आपण या ठिकाणी काही कामगार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मावशी, काय म्हणाल, काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या आमच्या पगारवाढीचे आहे सर। 30 वर्ष झालं आम्ही काम करतो इथं, आमची दखल कोणीच घेत नाही। 30 वर्ष झालं आश्वासन देतात आम्हाला, विलीनवाल्याला सगळ्यांना, पण कोणी आमची दखल देत नाहीत। तारखा देतात, तारखा चेंज करतात, आयुष्य पूर्ण याच्यातच गेले आमचे। मग आता तरी आम्हाला पगार मिळावा म्हणून आम्ही संपात उतरलो। काय अडचण आहे तर घर चालवायला? घर चालवायला 10-15 हजारामध्ये घर चालणं होईल का? साहेबांचे होतात का? मोठे मोठे साहेब जे आहेत त्यांचे होतात त्याच्या एवढ्यामध्ये, त्यांची पगार वाढते आणि आम्ही सफाई कामगाराची नाही वाढत। मग आमची पण पगार वाढली पाहिजे, आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे। आमचं सावध वेतन आहे ते 7वं वेतन तेवढं लागू करा, आमची पगार वाढ, एवढंच मागणं। मावशी, काय अडचण आहे तुम्हाला? काय मला आंदोलन चालू केलं? आम्हाला 6वं वेतनचं जे आहे आम्हाला थकबाकी द्यायला पाहिजे। 40,000 पगार आम्हाला द्यायला पाहिजे। जे काय आहे ते आमच्या मागण्या पूर्ण करा, आम्ही तेव्हा संपावर उठणार, तोपर्यंत उठणार नाही। आमच्या एवढ्यात खर्च भागत नाही, आमचं पोरा बाळांचं खोलीचं भाडं 10-15 हे हजारामध्ये आम्हाला काहीच आमचं होत नाही। 10-15 हजारात तर आम्हाला सरकारने 20 एवढं वर्ष आम्हाला झाले हेच चालू आहे आमचं। जे काय आहे ते आमचं सर्व करावं, तेव्हा आम्ही आनंद मागे घेणार। गेले महिना झालं या ठिकाणी आहे ते उपोषण करण्यात आलं होतं। आपल्याबरोबर कामगार लीडर आहेत। सर, काय म्हणाल, महानगरपालिका काय तोडगा काढताना दिसत नाहीये का? नवी मुंबई महानगरपालिकेला आपण 32 उपोषण केलं। आमच्याशी विनंती होती, महानगरपालिकेने आम्हाला चर्चेला बोलवायचं होतं आणि त्यातून एक लेखी ठोस आश्वासन द्यायचं होतं, पण या क्षणापर्यंत महानगरपालिकेने आम्हाला प्रत्यक्ष बोलवलं नाही, आमच्याशी चर्चा केलेली नाही। महानगरपालिका फेसबुकवरती मीडियावरती पोस्ट करते, पण आम्हा लोकांना वेतन मिळावं किंवा आमच्याशी चर्चा करावी असं महानगरपालिकेला वाटत नाही, हे आम्हाला दुर्दैव वाटतंय। मग तुम्हाला हे समान काम समान वेतन आता किती पगार आहे आणि ते जर लागू झालं तर किती पगार होणार आहे? आज आम्हाला किमान वेतन मिळतं। किमान वेतन म्हणजे काय, तर आमच्या पोटाच्या आणि पाठीच्या हाडाला जोडून ठेवणारं वेतन आम्हाला मिळतं। ते एकदम 18,000 रुपये वेतन मिळतं। 18,000 ह्या शहरात राहणं आता कठीण आहे। या शहरामध्ये 4,000 भाडं, मुलांचा शिक्षण खर्च, प्रवास खर्च पाहिलात तर 18,000 काही होत नाही। आता आमचं म्हणणं आहे की महानगरपालिकेने 2007 साली स्वीकारलेल्या धोरणानुसार समान काम समान वेतन मिळावं आणि हे जर महानगरपालिकेने समान काम समान वेतन दिलं तर साधारण आम्हाला 30-35 हजार रुपये पगार मिळू शकतो। आयुक्त सांगतायत की आम्ही समाधानकारक तोडगा काढतोय, चर्चा करतोय। माननीय आयुक्तांना मी सांगू इच्छितो की महानगरपालिकेने यापूर्वी 3 समित्या स्थापन केल्या होत्या समान काम समान वेतनासाठी आणि ही समितीने बनवलेला अहवाल मंत्रालयात गेला होता। मंत्रालयातून त्यावर मंजुरी आली होती आणि आत्ता जे आयुक्त आहेत त्यांची जी समिती नेमलेली होती त्या समितीने असा निष्कर्ष काढलाय की जर समान काम समान वेतन लागू केलं तर कामगारांचा पगार 4,500 ने कमी होईल। हा धांदात खोटेपणा आहे। मान्य आयुक्तांची दिशाभूल केली जाते। मान्य आयुक्तांनी याच्यावर विचार केला पाहिजे की कायम कामगारांपेक्षा कंत्राटी कामगाराचा पगार कसा कमी होईल, होऊ शकत नाही। तर आमची अशी विनंती आहे की मान्य आयुक्तांनी त्या आकडेमोड सरळ करावी आणि आम्हाला वेतनवाढ द्यावी। मग याच्यामध्ये आता किती कामगार उतरलेले आहेत? कुठल्या कुठल्या विभागावर याचा परिणाम होणार आहे? नवी मुंबई महानगरपालिकेत 8,050 कामगार काम करतात। आम्ही 100% काम करतो, साफसफाई करतो, कचरा वाहतूक करतो, हॉस्पिटलमधलं काम करतो, पाणी पुरवठा सोडतो, मलनिस्सारण आम्ही सेवा पुरवतो, आम्ही आयुक्तांचे जेवण बनवतो, महानगरपालिका मुख्यालय साफ करतो, पोस्टमॉर्टम करतो, महापालिकेतलं प्रत्येक काम इच एंड एव्हरी काम आम्ही करतो। आता आम्ही फक्त पाणी पुरवठा, PM, पोस्टमॉर्टम डिपार्टमेंट आणि स्मशानभूमी हे 3 कामं चालू ठेवलेली आहेत, बाकी सर्व कामं बंद केलेली आहेत। आपल्याबरोबर या ठिकाणी तरुण कामगार आहे। काय अडचणी येत आहेत? दादा, अडचणी तर खूप आहेत की जे कामगार आहेत आता यांची 3rd पिढी चालली आहे, जे आता माझ्यासमोर वयस्कर असतील। माझा मुद्दा एकच आहे, वयस्कर झालेत तरी त्यांचं वेतनवाढ झालेलं नाही। त्यांची आता येणारी पिढी जे कॉलेजला तुम्ही टाकता 10-15 हजार रुपये तुम्हाला डोनेशन द्यावं लागतं। 18,000 मध्ये काय बघतं मला सांगा? जेव्हा तुम्ही कुठलेही कार्य करता, कुठले टॅक्सीवाले कुठले हे, तेव्हा तुम्ही त्यांच्या मिटिंगी बरोबर करता। आता रिक्षांचं भाडेवाढ झाले, मग या जनतेला कोण, यांचा वाली कोण आहे? आणि हे खरे शिलेदार आहेत हे नवी मुंबईचे। जरी तुम्ही शिलेदार बोललो का, कारण की कचरा असो कुठल्या गोष्टी असो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये हा खरा कामगार हा आहे।
मग यांच्या हितासाठी कोण रडणार? हे 10 वेळा उपोषण करणार, अमरण उपोषणला उभं होते राहिले, तेव्हा तुम्ही दखल घेत नाही. आता बरोबर तुम्ही आलात की आता तुम्ही बोलणार या आणि तुम्ही नंतर बोलता की नाही होऊ शकत नाही, हे नाही ते नाही. हे कुठलं न्याय आहे तुमचं? 5,000 कोटीचा बजेट आहे तुमचा, 5,000 कोटीचा नवी मुंबईचा. मग यामध्ये दखल काय? यांना द्या ना पगारी. मी तरी नवीन आता लागलो, माझं तरी मी तरुण पिढी, माझे अजून मला लग्न व्हायचं राहिले. पण ही जे बघा कामगार बघा यांची म्हातारी, लग्न व्हायचं लागलंय, जर राहिले बाकी आहे अजून, जर पगार वाढ नाही झाली तर अडचण येतील का पुढे? येणार ना, अजून ऑब्विसली येणारच. आता तुम्ही जशी डिमांड करताय, आता सरकार हर गोष्टीमध्ये तेल महागलं, सगळं महागलं, बायांचा खर्च भागत नाही 18,000, तुम्ही कसं करणार? आता माझं अजून लग्न नाही झालं, पोरं बाळ झाले, तेव्हा मला ह्या गोष्टी फेस कराव्या लागतील. तर मला माझे जे तरुण वर्ग आता येणार इथून पुढे, मला त्यांच्यासाठी तर हक्क गाजवाच लागेल. आणि मी तरी सांगतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी घटना समितीमध्ये सांगितले, कामगार नेते होते, जर आम्हाला या नेत्यांना जर आम्हाला कामगारांना जर तुमच्या नेत्यासमोर यावं लागेल तर काय राहील आमचं? कामगारांना तुमच्या समोर येऊन आम्हाला भीक मागायला लागते. आमचा हक्क आहे, तो हक्क दिला पाहिजे आणि याची दखल गेल्या 1 किंवा 2 दिवसात घेतली पाहिजे, ही माझं वैयक्तिक मत आहे. आपण पाहतो की नवी मुंबई महानगरपालिकेला देशामध्ये नेहमीच टॉप 3 मध्ये नंबर येतो, ते सफाई कामगारामुळे. आज त्यांची ही अवस्था आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचं हे दुर्दैव आहे, आयुक्तांची ही कमजोरी असं म्हणायला लागेल की ह्या शहराला नेहमी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या शहराला देशामध्ये 3रा आणि महाराष्ट्रामध्ये 1ला नंबर नेहमी मिळतो आणि तो पुरस्कार फक्त ह्या कामगारांच्या कामामुळे मिळतो, इतर कशामुळे मिळत नाही. आणि असं असतानाही ज्यावेळी पुरस्कार मिळतो त्यावेळी मान्य आयुक्त साहेब सुटापुटात जाऊन पुरस्कार घेतात, मोठे मोठे स्वतःचं नाव गाजवून घेतात. पण आज आम्ही शोषित पीडित कामगार आज आमच्या साधा किमान समान काम समान वेतनासाठी रस्त्यावर बसलेलो आहोत आणि ही मागणी मान्य आयुक्तांनी लवकरात निकाली काढावी अशी विनंती करतो. इतर कामं आहेत ते करोडो रुपयाची कामं केली जातात, मात्र पगार वाढ दिली जात नाही. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आज अनावश्यक कामं, चांगले गटारं तोडून बनवणं, उद्यानचं एक घोटाळा आहे की तिथे 850 कामगार कामाला पाहिजेत, तिथे 500 कामगार काम करतायत, 350 कामगारांच्या वेतनाचा घोटाळा होतोय. हे जे सफाई कामगार कामाला आहेत हे निम्मे कामगार कामाला आहेत. 35 कामगार कामाला असतील तर 20 कामगार कामाला येतात, 15 कामगारांचं वेतन कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी मिळून खातात. असा खूप मोठा भ्रष्टाचार महापालिकेमध्ये होतोय आणि ह्या भ्रष्टाचारावरती कुठेतरी लगाम लागला पाहिजे आणि त्याचवेळी आमचंही पगार वाढ झाली पाहिजे अशी आम्ही आयुक्तांना विनंती करतोय. नक्कीच आपण पाहतो की नवी मुंबई महानगरपालिका ही स्वच्छ भारत अभियानामध्ये देशामध्ये नेहमीच टॉप 3 मध्ये राहिलेली आहे आणि याच महानगरपालिकेच्या कामगारांना मात्र त्यांच्या पगार वाढीपासून आहे ते या ठिकाणी दूर ठेवलं जाते. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.